जय श्रीराम. आता जो केदारनाथचा जो ट्रेक आहे त्यातील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे थांबायचं कुठं. तुम्हाला गुप्तकाशी असो, सोनप्रयाग असो, सीतापूर असो किंवा गौरीकुंड असो, प्रत्येक ठिकाणी रूम्स अवेलेबल आहेत. तुम्ही कुठेही थांबू शकता. जिथे वाटलं तिथे तुम्ही त्यानुसार बुकिंग करा आणि तिथे जाऊन थांबू शकता. तुम्हाला वेळेवर सुद्धा खूप रूम्स आहेत. तुम्हाला वेळेवर सुद्धा रूम्स मिळू शकतात, कॅम्प्स किंवा टेंट मिळू शकतात. त्यामुळे राहण्याची चिंता करू नका. महत्त्वाचे म्हणजे जाणे आहे. एकदा तुम्ही गौरीकुंडला पोहोचले म्हणजे तुम्ही त्याच्या पायथ्याशी, केदारनाथच्या पायथ्याशी येऊन पोहोचले असं म्हणता येईल. गौरीकुंडमध्ये राहण्याची खूप सोय आहे. खूप साऱ्या रूम्स आहेत. जर वाटलं तर गौरीकुंडाच्या जवळ गौरी मातेचं मंदिर आहे, तिथे दर्शन घ्या. गौरीकुंडात पाय धुवून घ्या. थोडं गरम पाणी असतं गौरीकुंडातलं, एकदम गरम पाणी असतं. त्याने पाय मोकळे करा आणि नमस्कार करून तिथून ट्रेक सुरू होतो. तिथे 3 पर्याय आहेत. एक तर तुम्ही चालत जाऊ शकता. दुसरा पर्याय असतं डोलीचे 11,000 ते 12,000 रुपये घेतात. तर एक व्यक्ती चार जण पकडून ती डोली घेऊन जातात, त्याला 12,000 घेतात. दुसरा पर्याय असतं एक असतो कुंडी किंवा पुट्टी. ओके, तर कुंडी किंवा पुट्टी म्हणजे जे पाठीवर एक माणूस, जे तुम्ही बघितलं असेल केदारनाथच्या एकाच्या मूवीमध्ये, की तो पाठीवर घेऊन जातो तिला, तर ती असते 8,000 ते 9,000ची असते. एक व्यक्ती तुम्हाला पाठीवर घेऊन वर घेऊन जातो. तिसरा पर्याय असतो घोडा जाताना 3500 रुपये घेतो. त्या घोड्यावर बसून सुद्धा तुम्ही जाऊ शकता. जर लहानसं बाळ असेल, 5-6 वर्षाचा मुलगा असेल, तर एक व्यक्ती दुसऱ्या घोड्याला घेऊन पण जाऊ शकतो. पण जास्त वजन 90 किलोच्या वर नको, नाहीतर घोड्यालाही प्रॉब्लेम, घोडा घसरू शकतो. हे झाले 3 मुद्दे. चौथा असते नॉर्मल ट्रॅक. तुम्ही स्वतःही चालत जाऊ शकता. त्यात एक महत्त्वाचा मुद्दा असतो म्हणजे की रस्त्याच्या वाट लहान आहे, त्यामुळे तुम्हाला जे खेचर किंवा घोडे आहेत धक्का मारून जातात. त्यामुळे तुम्हाला सावधगिरी बाळगायची आहे की तुमचा तोल सांभाळायचा आहे. एक घोडा इकडून येऊ शकतो, एक घोडा तिकडून येऊ शकतो. तुम्ही दिवस रात्र म्हणजे जाताना त्या घोड्यावाल्यांना शिवास देत जात असता, कारण की ते तुम्हाला धक्का मारून जातात आणि समोर संडास करतात. त्यामुळे तुमचे पाय, अख्खा ट्रेक हा घोड्यांच्या खेचरांच्या विष्ठेतूनच जावं लागणार आहे. बाजूला नदी वाहत असते अलकनंदा, आणि त्याच्या बाजूने तुम्ही लहानसा ट्रेकनी जात असता. रस्त्यामध्ये खूप सारे अजून काय काय अनुभव मी सांगतो तुम्हाला, पण हा झाला तुमचा जाण्याचा पर्याय. जय श्रीराम.